आता आपली तर कोथिंबीर आता आपली जराशी रवली या ही बघा. नमस्कार सगळ्यांका, कशी असाय? बरे असाय मा? तर आज मी बनवतले कोथिंबीर वडे. तर बहिणीक बोलले तू कोथिंबीर कापून दे माका, बाकीचा करूक मी पुढचा येतयच. तर मी तुमका दाखवते तर कोथिंबीर कापता. होय ग बाई, हे बघा कोथिंबीर कापता. तर एका मी बोलले तू माका सगळी कापून दे, पुढची मी काय करूचा आता मी करतय. नीट काप, बारीक काप. तू काप काय नीट काप. तू काप. मी कापतय, तू का कशाक सांगणार मग? नीट काप. तर ह्या कोथिंबीर कापून दे त्याला. आणि त्याच्यामध्ये लसूण जिरा कोथिंबीर कापून घेत असा तर त्याच्यामध्ये मी लसूण जिरा बेसन आणि जरासा तांदळाचा पीठ घालतलंय. आणि 20-25 मिनिटात ती पाण्याच्या वाफेवर ह्या तुमका दाखवतेच मी पुढची प्रोसेस. मी जात असय लसूण कट करू, मी तुमका दाखवतेच. तर ना आता आपली कोथिंबीर जराशी रवली आहे कापूची. तर हे बघा, अगो तुझं. तर ह्याच्यात मी मिरची लसूण आणि जिरा घातलाय. आम्ही सगळं मिक्सरला लावून घेतलंय. तर चला तर मग आपण मिक्सरला जाऊया. जागो कोथिंबीर काप, किती वेळ कोथिंबीर कापता. तर आता मी मिक्सर लावून घेतले. तर आता मी त्याच्यात मसाले सगळे आणि मीठ वगैरे घालून बेसन वगैरे घालतलंय. चला तर मग बघूया आपण. तर मी ह्याच्यामध्ये जा लसूण जिरा वगैरे घातलंय त्या सगळं असं घालून घेतोय. त्याच्यामध्ये मसालो घालून घेतोय. 1 चमचा मी मसालो घातलोय. त्याच्यानंतर जरासो गरम मसालो, त्याच्यानंतर हळद नंतर मीठ, चवीनुसार मीठ घालायचं. आणि ह्याच्यानंतर आपण बेसन आणि तांदळाचं पीठ घालतोय. आणि त्यानंतर मी घालतोय तांदळाचं पीठ जरासा. आणि त्यानंतर आपण बेसन घालतो, हे जरासं घालतं. तांदळाचं पीठ घातल्याच्या नंतर आपली कोथिंबीर वडी कुरकुरीत होतली. त्याच्यानंतर मी बेसन घालून घेतोय. आणि ह्याच्यात पाणी घालायचं नाही, कारण पाणी ऑटोमॅटिकली सुटतात. तर हवं असं तरच घालायचं. त्यानंतर या सगळं आपण ढवळून घ्यायचं. पाणी हवं असं तरच घालायचं, नाहीतर नाही. तर आपला ह्याच्यात बेसन कमी झालेला असा तुम्ही बघताय. तर मी जरासं बेसन घालून घेतलंय. त्यानंतर मी जरासं बेसन घालून घेतलंय अजून कमी झालेला म्हणून. तर या सगळं जर पाणी हवे असेल तर घालायचा, नाहीतर एका पाणी सुटतं आपलं. आणि हे रोल करून आपण वाटीत दे सांबार उकळत ठेवायची 25-30 मिनिटं. तर ह्यो असा आपलं रोल तयार झालेलो असा. तर आपण आता त्याचे 2 रोल करूया. ह्याच्यात पाणी घालूक नाही, एका पाणी सुटलेलं असं. तर ह्याचे मी 2 रोल करतोय आणि तेल लावून चाळणीत ठेवतोय 15-20 मिनिटं. रोल बनवून घेतलंय. तर खाली तेल लावून घेतलंय. आता मी टोपात पाणी ठेवलंय. तर 20-25 मिनिटं मी ठेवतलंय. तर आपण आता गॅस पेटवून तर ठेवूया. कमेंट्समध्ये मला सांगूचं असं तर मला तुम्ही सांगू शकताय. तर मी टोपात लिंबू टाकून घेतलंय आणि गॅस फास्ट केलंय. आता मी हे असं वर ठेवतोय. झाकून ठेवू आहे ना वरती. आता मी या झाकून ठेवतोय आणि आपण 20-25 मिनिटांनी उघडूया. 20 मिनिटं झालेली असतच. तर हे बघा मी आता उघडून बघतोय. तर आपली 25-20 मिनिटं झालेली असत. तर आपण अशी सुरी घालून बघूया आपण उकडला काय. तर हे बघा आपल्या सुरी काय लागाक नाही असा, म्हणजे आपली उकडलेली असत. तर आता मी गॅस बंद करून घेतोय आणि हे थंड
आता मी गॅस बंद करून घेतोय आणि आपले थंड झाल्याच्या नंतर मी ते कट करतलंय आणि फ्राय करतलंय. तर भेटूया आपण 15 मिनिटने. बाय बाय. हे आपले आता अळू वडे हे बघा थंड झालेले असतात. हे बघा, तर आता हे मी कट करून घेतलंय बारीक मध्ये. हे बघा असे थंड झालेले असत. तर मी आता हे कट करतलंय. माझे असे कट करताना अळू वडे सुटत नाही असत. नाहीतर कोणाकोणाचे असे सुटतात. माझे पण एकदा सुटलेले नाही, असे नाही खायचे सुटत. तर आता हे बघा, आता हे मी फ्राय करतलंय. डीप फ्राय करूचंही नाही. जसे तुमका डीप फ्राय करूचे असतं डीप फ्राय करा. हे मी डीप फ्राय करूचंही नाही. तर आपण आता फ्राय करूच जाऊया. कट करून घेतलंय. तर आता हे मी फ्राय करतलंय तेलात. बघूया आपण. तर मी असे एक एक करून सगळे फ्राय करून घेतोय. तर हे तुम्ही डीप फ्राय पण करू शकता, पण मी जरा जास्त फ्राय करायचं नाही, हलक्या तरच करतलंय. वडे आपले फ्राय झालेले आहेत. हे अळू वड्यासारखेच दिसतात. आता हे मी काढून घेतोय. जर तुमका माझा व्हिडिओ आवडलो असेल तर मला लाईक करा, शेअर करा अँड कमेंट्स करा. बाय बाय. थँक्यू.